जो काही रिपोर्ट मला आला की आयबीनी नरेंद्र मोदींना सांगितलं की हा उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती प्रधानमंत्र्याला दिली गेली आणि त्याच्यानंतर हा निर्णय केलेला आहे. हा किती दिवस उद्रेक थांबवतील? लोकांमधला उद्रेक आयबीने त्यांना सांगावा. मग शेतकरी असेल, तरुणांचा असेल, गरिबांचा असेल, बेरोजगारांचा असेल, उद्रेक आयबीने सांगावं की देशात आता भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीच्या विरोधात मोठा उद्रेक सुरू झालेला आहे आणि ह्या उद्रेकाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नुसतं कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडियाचं अकाउंट बंद करून हा प्रश्न सुटणार नाही. जो राग आहे तो राग कमी सरकार करू शकत नाही. यांनी देश विकलेला आहे आणि म्हणून देश वाचवण्यासाठी या पद्धतीचा उद्रेक आता देशामध्ये सुरू झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो की बेईमानीने निवडून येणारं निवडणूक आयोगाला ताब्यात ठेवून भारतीय जनता पार्टीला निवडणूक जिंकून देणारा नरेंद्र मोदी हा भाजपसाठी देव झालेला आहे. त्यामुळे मला हे सांगायची गरज नाही की देश डुबला तरी चालेल पण आम्ही सत्तेत राहिलो पाहिजे. ही जी फक्त बीजेपीच्या लोकांचा जो विश्वास आहे त्याला काय आपल्याला सांगता येईल? ते देशासाठी काम करत नाहीये. हे फक्त स्वतःसाठी काम करणारी भाजप आहे. सत्तेसाठी जगणारे लोक आहेत आणि सत्तेसाठी जगणारी भाजप हे देशाचं हित कधीच करू शकत नाही आणि देश म्हणून आज या घडीला आलेला आहे. ज्या देशाचा रुपया रोज पडतो आहे, आता 98 रुपयावर गेला. जगामध्ये असा एकही देश नाही की त्या देशातला रुपया खाली पडला. या बांगलादेशाचा जो टक्का आहे तो आपल्या रुपयापेक्षा आज मजबूत आहे. त्याची किंमत जास्त झालेली आहे. भारताचा रुपया पहिल्यांदा पडलेला आहे. जगामध्ये सगळ्यात रोज पडणारा कोणत्या देशाचा रुपया असेल तर भारताचा आहे आणि म्हणून भारत देशच संपवायला हे लोक निघाले. त्यामुळे या भाजपला अंधभक्त जे आहेत त्या अंधभक्ताची चर्चा करणं मला वाटतं की यांना देशासाठी नाही स्वतःसाठी जगायचं आहे तर ते स्वतःसाठी जगतात. मला असं वाटतंय की गिरे तो मेरी मुर्गे की टांग, मेरे मुर्गे की एक ही टांग, ही जी भाजपची जी भाषा आहे त्याच्यातून याचं दर्शन होते आहे. हे डिझेल, पेट्रोल, गॅस हा कोणाच्या विदेश नीतीच्या चुकीमुळे झालं हे पहिले त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे त्यांचं पाप आहे आणि त्यांच्या पापामुळे इराण सारखा परंपरागत मित्र आमच्यापासून दूर झाला आणि त्याच्यामुळे आज देशामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या अडचणी निर्माण होतात आहेत. आम्ही थट्टा करत नाहीये. लोकांच्या वेदनांचा आवाज आम्ही उचलत आहे आणि हे गिरे तो मेरी टांग हे अशा पद्धतीचं जे भाजपवाल्यांचं जे मानसिकता आहे त्या मानसिकतेचं दर्शन या ठिकाणी या भाजपच्या प्रवक्त्यातून दिसते आहे. त्यामुळे भाजपला आता कसा धडा शिकवायचा जनतेने, तुम्ही पेट्रोल पंपवर त्याला ऐकायला पाठवा, एखाद्या राज्यातल्या एखाद्या पेट्रोल पंपवर ऐकायला पाठवा त्या प्रवक्त्याला. त्या मोदींची आणि भाजपला काय शिवा देतात लोक ते ऐकून घे म्हणत त्याला. आणि मग आम्ही मस्कऱ्या करतो की लोकांचा राग आहे तो आम्ही लोकांना सांगतो, हे याच्यातून त्याला ओळखायला येईल. फडणवीसांना तिथून त्यांना ताफा मिळणार. जेव्हा शिर्डीत उतरतील तिथे ताफा राहणार. ते शिर्डीवरून मग बाय रोड ते नागपूरला येणार आहे असा त्यांचा दौरा मी पाहत होतो आज. आता मला सांगा, त्यांनाच प्रश्न विचारा की ते जेव्हा शिर्डीवरून नागपूरला बाय रोड येतील तर त्यांना जे ताफ्यात गाड्या राहणार त्या जिल्ह्यातल्या गाड्या त्यांच्यासाठी सिक्युरिटीसाठी लागणार तर त्याला किती डिझेल जळणार त्याचा हिशोब या फडणवीसांना लावायला लावा. रील बनवण्यासाठी किंवा लोकांना बेकूफ बनवण्यासाठी फडणवीस हे कृत्य करताय का? आम्ही हे प्रश्न विचारणार आहे. मंत्रालयातून विधान भवनामध्ये मोटरसायकल यायला जी रील होती त्याच्यानंतर ताफ्याने ते फिरतच आहे. रोज मोटरसायकल नाही फिरत आहे आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आपण पाहतो आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला हे एक प्रकारची नौटंकीचं जे दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे ती नौटंकीचं दर्शन आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.